ऑल राईट सो वेलकम बॅक टू माय चॅनल सिद्ध ब्लॉग्स. ओके, तर फायनली तो दिवस आलाय ज्या दिवसाची आम्ही 2-1.5 महिन्यापासून वाट बघतोय. आज तो दिवस आलाय फायनली. आणि आजचा व्हिडिओ आहे दहीहंडीवर. आजचा मेन व्हिडिओ आहे दहीहंडीवर. आज आम्ही प्रत्येक जागी कडक साथ लावणार आहे. आणि आता आम्ही रेडी वगैरे होऊन आलोय. आणि सगळ्यात मेन प्रॉब्लेम अशी झाली आहे की पावसाने वाट लावली आहे पूर्ण. आता पण पाऊस पडतोय, काल रात्रीपासून पाऊस पडतोय. पूर्ण वाट लागली पावसाने, वाट लावली पूर्ण. तर जेवढा माझ्याकडून पॉसिबल होईल तेवढा मी क्लिप्स काढेल आणि तुम्हाला दाखवेल की आम्ही अंडीला कुठे कुठे किती ठरला होते आणि कशा प्रकारे एन्जॉय करतो. तर व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत राहायचंय. खूप मजा आहे व्हिडिओ मध्ये. आणि आता सपोर्ट करायला राहायचं तुमच्या भावाला, एक मराठी ब्लॉगरला. आता बघूया पूर्ण काय करतात ते काय नाही. आम्ही तर नाश्त्याची सोय केली आहे, तुम्हाला दाखवतो नाश्ता वगैरे काय ठेवलं. या कड़ाई नहीं नाश्ता बस. क्या है मेन्यू में बता. मेंदू वडा आहे. हो हो, क्या बात है, क्या बात है. बुगी मग मला बोलतो मला ब्लॉग मध्ये घेतलं नाही. बुगी आहे कर बुगी. अरे 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 मग साहिल तू काल आला का नाही. हवा मॅचला गेलो होतो, रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी. इथे आम्ही कालसेमध्ये पाठपूजन करतोय आणि हा रत्नागिरीला गेलेला खेळायला. आत्ता आलोय भावा सकाळी. डायरेक्ट आलो मग मित्रांनो. कशी गेली मॅच. कडक गेली पण आता सेमीफायनल हरला. हो तर क्रिकेटमध्ये हार जीत होत असते, पण भावाने कडक प्ले दाखवला आपला. वेल प्ले. चल बघूया आपण पुढे काय होतंय. 2 शब्द आमच्या टॉपरशी पण बोलूया, त्याचा आजचा कॉन्फिडन्स कसा आहे. खूप चांगला आहे आजचा कॉन्फिडन्स. आज आम्ही 7 उभा करून उतरवला आम्ही. याला मराठी प्रॉपर येत नाही, पण ट्राय करतोय. खूप चांगली गोष्ट आहे. आज आम्ही 7 थर उभा करून हा टॉपर आहे. हा एक उचलतो, म्हणजे ह्याला उचलतो टॉपरला. लावणार नाही, उतरवणार पण. तर अरे मला सांग की आपण प्रत्येक जागी 7 कडक लावू का. लावू ना. तुझा कॉन्फिडन्स आहे, ना मोटिवेशन आहे, डिसिप्लिन आहे कडक. मग नक्कीच आम्ही 7 तर प्रत्येक जागेवर लावणार. अरे भाई बोलायचीच गरज नाही भाई, बोलायचीच गरज नाही याला. हा डायरेक्ट घेऊन भाई बॉम्ब फोडतो. वर्षीप्रमाणे यावर्षी पण आम्ही पहिले जागेवरची अंडी फोडून मग पुढे आम्ही हलतो जाग्यावर. थोडासा डेकोर करतोय तो. मग आम्ही इकडची अंडी फोडून मग आम्ही इकडून निघणार. तर जागेवरची हंडीची तयारी झाली आहे. ही आता आम्ही फोडणार आहे इकडे. तर थोडा आपण जागेवाल्याला हात मारूया, आवाज देऊया आणि मग तयारीला लागूया. हे देवा गणपती का जाणे महादेवा परमेश्वरा. जे काय गाण्याने घालतो ते मोठ्या मनाने मानून घे. या देवा गोपाल गाल्या. गोपाल गाल्याची पोरं साला भात प्रमाणे यंदा गोपाळानं सांभाळ. काही चूक झाली असेल तर पदरात घेऊ. कोण तुझं नाव घेऊन जात आहे त्यांना सुखरूप करूयात. आता पूजा केली आम्ही, जागेवाल्याला मान दिला आम्ही. आणि आता आमची मानाची अंडी फोडतोय आम्ही. तर तुम्हाला दाखवतो आपल्या जागेवर आम्ही 4 थर लावतो जागेवर जास्तीत जास्त, कारण की इथं हाईट छोटी आहे शेड असल्यामुळे. तर चला बघूया आमचे थर. पहिला थर म्हणजे आमच्याच जागेवर.
जरा घंटा सगळे जरा घट्ट जरा पहिली आहे आपली शबाद लावली शबाद जोर लावा जरा शबाद ठीक आहे क्लोज आहे समजले ठीक आहे बरोबर आहे उभं राहायचं तो दोघांना शबाद कोण घालून आवाज नका देवा काही आवाज देणार नाही कोण घालून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 असणार आमचे तुम्ही कडक 6 कारण की आम्ही जाग्यावर 7 तर नाही लावत आमच्या जाग्यावरती कारण की शेड एक छोटा असल्यामुळे आम्ही बाहेर दहीहंडी असं तिकडे 7 तर लावतो. आता सगळी पोरं मंदिरात जातात प्रत्येक बिल्डिंग मध्ये पाया पडायला. आम्ही असंच दरवर्षी असंच जातो आम्ही वाजवत गाजवत. तर थोडा एन्जॉय करा. कडक तयारीमध्ये पण आम्ही कडक 5 लावलेले आणि अंडी फोडले गाण्याने. एकदम तू काय खाल्ले? 5 तुमचे बात कर. तू गाडीवर येतोय? हा बाय आमच्या शिडीचा मॅनेजर आहे. आमची शिडी हा सांभाळतो. हा आणि आमची शिडी इकडे तिकडे गेली तर आशिया घालतो आम्हाला आणि नंतर आम्ही शिया घालतो. चल ना बस ना मागे चलो तर आम्ही सगळे चाललोय घरातले पोरं टेम्पोमध्ये कारण की आम्ही गाड्या काढल्या असतात. पण त्याचा विषय कसा आहे की आता थरातली पोरं जर टेम्पोमध्ये नसतील आणि आमचा नंबर आलाय थर लावायचा तर सगळे वेगवेगळ्या जागेवर असतील तर कोण कोणाला फोन करत बसणार. म्हणून थरातली पोरं आम्ही टेम्पोमध्ये चाललोय आणि बाकीचे जे एक्स्ट्रा पोरं आहेत ती गाडीने येतील. तर भाई खूप एक्साइटमेंट आहे मला. आम्ही प्रत्येक जागी फुल ट्राय करू. आम्ही आमचा फुल 100% देऊ की प्रत्येक जागी आमचे 7 लागले पाहिजे आणि उतरले पाहिजे. एकविराच्या कृपेने नक्की लागतील. खूप हे एक्सपेक्टेशन्स ठेवलेत आमच्याकडून पोहोचले तर आम्ही ते पूर्ण करणार नक्कीच. तर चला जाऊया टेम्पोमध्ये मजे करत भांडू आम्ही फर्स्ट लोकेशनवर आलोय. पोरं सगळे आता टेम्पोमध्ये उतरतात कडकमध्ये. काय बोलशील? आपल्याला आपली पहिली ट्राय आपल्याला पहिली ट्राय सक्सेस करायची आणि आपल्याला एकच चान्स आहे तिकडे आणि ती सक्सेस करत राहणार. यावर्षी आम्ही पहिल्यांदा 7 लावले आणि प्रॅक्टिसमध्ये आम्ही 3 ते 4 वेळा 7 उतरवले. एकदा पण न पडता. तर मी अशी विनंती करतो देवाला की प्रार्थना करतो की आमचे प्रत्येक ठिकाणी 7 सक्सेसफुल होईल है ना. प्रत्येक ठिकाणी 7 तर लावून उतरवणार आहे भाई. सगळे पोरं जोशमध्ये. पोरं ऐकणार नाही. काय बोलता भाऊ? आम्ही सगळ्यात पहिले अविनाश जाधवच्या हंडीच्या इथे आलोय. तिकडे आमची 7 थरांची ट्राय आहे. एकच नाही आम्हाला भेटणार. आम्हाला ती सक्सेस करायची काय पण करून. तुम्ही बघा आमचे किती कडक
और ही ट्राय आपण सक्सेस करू का नाही? एकदम बोलतात ना, जोश पण आहे पण थोडी भीती पण आहे मनात, पण 100% साथ उतरवणार. एकदा पण ना पडता लावणार, एकदा पण ना पडता हा शब्द आहे आपला. चलो लेट्स आपले थर बघूया कडकवाले. अविनाश जाधवच्या अंडीच्या इथे पोचलोय. हे साई लिहिलंय ना मग मराठीचा मनसे ह्याला बोलतात. तर आता मी जे तुम्हाला ते ट्राय दाखवतो आहे, ते जे आम्ही 7 थर लावले ते तुम्हाला 7 थरामध्ये एक प्रॉब्लेम क्रिएट झाला, तो तुम्हाला दाखवतो. तो टॉपर चढला आहे राईट. तर टॉपरला जो हार्नेस लावला आहे तो ॲक्च्युली प्रॉपर नाही लावला आहे, तो म्हणजे एकदम टाईट आहे. म्हणजे तर टॉपरला खेचतो आहे वरती, एकदम टाईट रोप आहे ती. तर आमचे 7 थर कडक लागलेले होते, तुम्ही बघू शकता. आता उठतोय तो, टॉपर पण उठला. टॉपरने पूर्णपणे 100% सलामी दिली आहे. उतरताना थोडासा प्रॉब्लेम झाला आहे, तो तुम्हाला शो करतो. तो वरचा जो हार्नेस आहे तो एकदम थोडासा टाईट असल्यामुळे थोडी खेचाखेच झाली आणि आम्ही उतरताना थोडं पडलं आहे, पण आमची ट्राय पूर्ण सक्सेसफुल आहे. कडक साथ तर बघितलं असाल तुम्हाला आमचे कडक साथ. तर बाय आम्ही कडक साथ लावले, बोललो होतो आम्ही कडक साथ लावणार. पहिली ट्राय सक्सेस झाले, पण आता आम्ही उतरवणार. कडक मध्ये उतरवणार. थोडा उतरण्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला हार्नेसमुळे. हार्नेस खूप टाईट होता. काय प्रॉब्लेम नाही, नेक्स्ट टाइम आता ह्याच्या पुढचे जेवढे पण थर असतील एकदम कडक साथ चढवणार आणि उतरवणार. कडक साथ लावून उतरवायचे. आता चला नेक्स्ट लोकेशन. भावा ही आमची गलती नाही, हारण्याची गलती. हा माहिती आहे, लोकांना पण दिसले हार्नेस एकदम टाईट आहे आणि हार्नेस आता ते लोक खेचत होते. लोकांनी वॉर्निंग पण दिली हार्नेसवाल्यांना की हार्नेस थोडासा लूज करा. बघू आता नेक्स्ट लोकेशनवर प्रताप सरनाईकच्या इथे जायचं आहे आम्हाला. तर आम्ही जास्त लॉंग व्हिडिओ नाही बनवणार, डायरेक्ट जिथे जाणार लोकेशनवर हा थर दाखवणार बस. कारण की लॉंग व्हिडिओ आजकाल पण जास्त बघत पाहिजे. तर चला भेटूया नेक्स्ट लोकेशन. आता मी एका मुलाशी भेटत होतो. मला आमच्या मंडळाचा एक पाया आहे, एक प्रकारचा एक पाया. ह्याच्यामुळे काय म्हणजे कामं फटाफट होत नाही. तर आता आम्ही आमच्या या लोकेशनवर पोहोचलोय. कोणतं लोकेशन या आना कोपरी. ते तर आम्ही पोहोचलोय. तर इकडचे 7 थर बघायला रेडी राहायचंय आणि 7 थर आम्ही चढवणार नाही तर उतरवणार कडकमध्ये. चलो हे तर बघून जावा, हे तर बघितलंच नाही तुम्ही. मुंबईची एकविरा सांगायचं राहिलं की आमचा जो ग्रुप आहे एकविरा गोविंद पथक, त्याच्यामध्ये खूप कोळी मुलं आहेत. तर आता मी माझ्या पट्ट्यावरती लिहिलं आहे की मुंबईची एकविरा. तर कोळी लोकांनी लिहिलं आहे की मी हाय कोळी. म्हणजे एक कडकमध्ये दाखवतो तुम्हाला त्यांनी कसं लिहिलं आहे. मस्त लिहिलं आहे ना. आता आमचा नाव घेतलं आहे त्या लोकांनी. आता आमचे कडक 7 थर बघायला रेडी राहायचं आहे. चलो कोणत्या पटकाला खाली सपोर्ट करा जरा सर्वांनी. जरा पुढे जा. अगदी सावकाश पद्धतीने सात थरांची सलामी. साई गोविंद ठाणे, आपण फक्त उभं राहायचं, थोडं सर्कल करायचं. क्या बात आहे. आणि माऊलीचा अगदी सावकाश. हॅलो सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे, आपल्यासाठी खुर्च्या लावलेल्या आहेत, कृपया आपण मागे खुर्च्यांवरती बसून घ्यायचं आहे. ओके. तर गाईस बोललो होतो पोरं ऐकणार नाही. इकडे पण कडक 7 ला उतरलेलो आहे आम्ही. तर आता 2 ठिकाणी आम्ही कडक 7 लावले. तर पोरांना भूक लागली आहे म्हणून आता पोरांची जेवणाची सोय केली आहे. व्हेज ठेवलंय, नॉनव्हेजचा नाही ठेवू शकत बट ऑब्वियस. तर आता आम्ही जरा प्लेस शोधतोय कुठे आम्हाला पोरांना म्हणजे कुठे आम्ही प्रॉपर बसून एक ठिकाणी जेवू शकतो. आणि जेवल्यानंतर मग आपले परत कडक 7 चालू होईल. आज जल्लोष होणार आहे पोरांच्या एरियामध्ये जाऊन. एरियाचा जल्लोष पण दाखवणार आहे कडकमध्ये. प्रताप सरनाईकच्या इथं आम्ही पोहोचलोय. बघू शकता किती मोठी हंडी आहे. दाखवतो एक मिनिट. सगळ्यात मोठी हंडी आहे. अंधेरीमधून एक अखिल म्हणून एक पथक आलाय, तुम्हाला माहितीच असेल. असं माहिती होणारच नाही. तर ते लोक 9 थर रस्ता ते. तर एकदा मी त्यांची ट्राय दाखवतो मला 9 थरांची. आपण बघूया किती
पॉवर वाटते नव्हतं थोडं दाखवतो शो करतो. बघू शकता 3 थर आलेले आहेत. सरक 1 2 3 चौथा येतोय. थोडीशी शांतता बाळगूया. 9 थरांचा मानवी मनोहर रचण्याची तयारी आहे. हूटर बंद करूया. टाळ्या शिट्ट्या नका वाजवू सध्या. विनंती आहे शांतता राखूया. 9 थर. पाचवा पण आलाय. 1 2 3. सहावा पण आलाय. 4 एक्के. ओ मा कसम 4 एक्के. कडक कडक. उठ 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 उठ. शाबाश. शाबाश शाबाश. उठ 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 उठ. अरे यार सांभाळा शिट सांभाळा यार. शिट 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 शिट. काही हरकत नाही. असेल माझं सही लागलेला फक्त थोडक्यासाठी जो 8वा चढला ना चढायला उतरला डायरेक्ट. शिट यार. आपले जरासाठी वाचले यार एकदम जरासाठी. शिट यार. जे कॅन्सर पेशंट आलेले आहेत त्यांच्यासाठी कडक आपण लावले. special 4 एक्के भाई, 4 एक्के. राबवलेली आहे. तर ती आपण ऑल द बेस्ट तुम्ही दोघांना आणि आरपारसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला आई ऐकूया. त्यानंतर जय बजरंगबली 8 थर. सम्राट समर्थन तयारीत राहायचं 7 थर. टॉपरला पाठवा हार्नेसला. टॉपरला पाठवा हार्नेसला. त्यानंतर साई आर्य युवक तयारीत राहायचं आपण. त्याच्यानंतर रामबागचा राजा तयारीत राहायचं. आणि मग अष्टविनायक बाळ मित्र मंडळ अष्टविनायक तयारीत राहायचं. किती 9 थर. 9 थर. हा मग येला माझ्याकडे आलं बांधून मिळा. कोण सलामी जोरदार इथे दिसते आपल्याला. टाळ्या जरा जोरदार झाल्या पाहिजे. सुंदरशी सलामी 7 थर. आई एकविरा. सावकाश उतरायचं खाली. हे फायनली आम्ही 2 वेळा कडक 7 लावले भाई. मी एवढा खुश आहे एवढा हॅप्पी आहे म्हणजे विदाउट फेलियर. अरे सॉरी भाई 3 वेळा कडक 7 लावले भाई विदाउट फेलियर भाई. म्हणजे पोरांमध्ये तो जोश आणि ती पॉवर बघून आम्हाला खूप मस्त वाटते. आमचा कोच पण हॅपी आहे. आपण जरा कोचचे 2 शब्द ऐकूया की गणा कसं वाटलं तुला. म्हणजे आतापर्यंत आपण 3 अंडे गेले. 3 अंडे पण आपली सक्सेस झाली आहे. तर काय बोलशील. नक्कीच आता आपण बघितलं की 3 अंड्याला आपल्या इकडे गोलंदा पट्ट्याच्या मुलांनी 7 थर लावले, उतरले आणि व्यवस्थितरित्या लावले. असं नाही की पाठीपुढे एका ठिकाणी अविनाश जाधव यांच्या अंडीच्या खाली हार्नेसचा थोडा इश्यू झाला, पण ते एकदम कडक 7 थर लावले होते आपण. आणि आत्ताचे जे आपण संस्कृती प्रतिष्ठान प्रताप सरनाईक यांच्या हंडीखाली जे 7 थर लावले, या हंडीचं वैशिष्ट्य असं आहे की ज्या गोविंदामधून मी खेळायचो त्या गोविंदाचं नाव म्हणजे भाई तुम्ही बघून पागल होणार. त्या गोविंदाचं नाव म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ माझगाव ताडवाडी. या गोविंदा पथकाने या प्रताप सरनाईक साहेबांच्या हंडीला 2008 साली पहिले 9 थर लावले होते. त्या पहिल्या 9 थराची जी फिलिंग होती तीच आता जी आपल्या माझ्या पोरांची जी 7 थर लागले, 7 थर उतरलेत कडेमध्ये, तीच माझी मनापासून फिलिंग आहे. आणि इथून पुढे हा गोविंदा खूप मोठी कामगिरी करेल आणि त्याच 9 थरांच्या टार्गेटपर्यंत पोहोचेल अशी माझी मनापासून गणपती बाप्पाकडे मी प्रार्थना करतो. नक्कीच पुढच्या वर्षी आम्ही कडक बाईक ट्राय मारणार आहे. अरे तो कुठं चालला ह्याला मग घ्या भाई. मग आता नेक्स्ट लोकेशन घाटकोपर. पहिला आपण जेवूया आणि मग नंतर घाटकोपरला जाऊ. मेन्यू काय तुला चलो येतो. पहिला आम्ही जिथे पहिले 7 थर लावले तिकडची ट्रॉफी बघा कडक. आणि आम्हाला थोडे पैसे भेटले आणि ट्रॉफी कडक मध्ये काही आम्हाला तर भेटणार नाही. आमच्या नशिबात नाही ट्रॉफी. बघू आता कोणाला भेटते. आमच्या नशिबात मला माहिती. मी जाणार आहे मस्जिद बंदरला गाईज ट्रॉफी आणण्यासाठी खास. माझ्या मम्मीने बोलली ट्रॉफी घेऊनच ये. आमचा कोच बोललाय की ट्रॉफी भेटणार नाही. आम्हाला भेटणारच नाही. कोच बोलला आम्हाला ट्रॉफी.
बॅड लक, नेक्स्ट टाइम. तर पाऊस काय ऐकायचं नाव नाही घेते. पूर्ण भिजलोय, पूर्ण वरतून ते खालपर्यंत. म्हणजे असं वेगळं समजू नका, पूर्ण भिजलोय. तसं पण वेगळं समजलं तरी काय प्रॉब्लेम नाही, तसं पण भिजलोच आहे. तर आता आम्ही जेवणासाठी विक्रोळीमध्ये आलोय. म्हणजे आम्हाला आता इकडच्या हंडी करायच्या आहेत. आम्ही ठाण्यामध्ये हंड्या गेल्या आता. तर आम्हाला इथं आता एक टनल भेटला. त्या टनलमध्ये म्हणजे कसं पाऊस पण नाही लागणार. आम्ही ओपनमध्ये बसणार होतो, म्हणजे थोडं गार्डन बिडन टाईप असेल ना तसा. पण पाऊस असल्यामुळे आम्ही इथं टनल आहे पाठी बघू शकता. त्या टनलमध्ये आम्हाला ते जेवणाची सोय केलेली आहे. तर बघूया आता मस्त काय मेन्यू मध्ये चालू. ओके, तर मला मग खूप भूक लागली. मी पण जेवण येतो, तुम्ही पण जेवण्या. म्हणजे जेवता जेवता व्हिडिओ बघा, असं काय प्रॉब्लेम नाहीये. तर चला, काय मेन्यू मध्ये दाखव, त्याला दाखव. गुलाबजामुन यायचे बाकी आहेत अजून. ओके, तर मित्रांनो ही ट्राय आमच्यासाठी खूप स्पेशल आहे. कारण की या क्षणासाठी आम्ही वाट बघत होतो, ज्या क्षणासाठी पोरं एकदम आतुरतेने वाट बघत होते. कारण की या ट्रायमध्ये गेल्या वर्षी आम्ही याच ठिकाणी आरंभ विक्रोळी येथे 7 थर रचत होतो. कारण की आम्ही आत्तापर्यंत 12 वर्ष झाली आम्ही 6 थर लावतो आहे. तर 7 थर आम्ही ट्राय करत होतो. मग गेल्या वर्षी अयशस्वी झाले आणि आम्ही पडलो होतो. तर त्याच वेळी आम्ही ठरवलं होतं की याच ठिकाणी येऊन आम्ही याच ठिकाणी कडक 7 थर लावणार. आणि तुम्ही बघू शकता आता आमचे कडक 7 थर लागत आहेत की नाही लागत आहे. तर भाई मला तर माहितीच होतं आम्ही इथे कडक 7 लावून उतरणार म्हणजे उतरणारच. आणि आम्ही इथे सक्सेसफुली कडक 7 लावून उतरलेलो आहे. आणि पोरांमध्ये एवढी पॉवर आणि एवढा डिसिप्लिन बघून मला एवढा खूप आनंद झाला. म्हणजे पोरांनी जो हट्ट धरला होता की आम्ही इथे 7 लावणार म्हणजे लावणार आहे, तो पूर्ण केला आहे. तर खूप पोरांनी जल्लोष केला. आता तुम्ही तो पोरांचा जल्लोष बघा जरा. गेल्या वर्षी याच भेंडीमध्ये त्यांचे 7 थर पडले होते आणि यावर्षी जिद्दीने चिकाटीने त्यांनी 7 थर लावून दाखवलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ओके मित्रांनो, तर आत्तापर्यंत आम्ही आमचे चार थर सक्सेसफुल केलेले आहेत. आता हा आमचा 5वा थर आहे. मी व्हिडिओ नाही काढली कारण की खूप पाऊस पडत होता आणि पावसामध्ये फोन काढणं पॉसिबल नाही होत. त्यामुळे मी डायरेक्ट खंडीची व्हिडिओ चालू केली. इथे पण आम्ही घाटकोपरमध्ये आलो आहे आम्ही आणि इथे पण आम्ही कडक 7 लावतो. प्रत्येक जागी आम्ही कडक 7 लावलेत. आणि आता तुम्ही बघा आमचे कडक 7 लागत आहे की नाही. आणि हे आमचे जेव्हा कडक 7 लावतो आहे आम्ही, तेव्हा आमच्या कोच गणेश पवार यांचं रिॲक्शन बघू शकता तुम्ही. आम्हाला किती मोटिवेट करतात इथे. असा कोच सगळ्यांना भेटू अशी प्रार्थना करतो मी देवाला. तुम्ही एकदा कोचचं रिॲक्शन बघा कसं आहे. सगळ्यांना मोटिवेट करतो येतो की लावून उतरवायचे आहेत. आणि आम्ही ते लावून उतरवलेत शेवटी. तर कोच पण आमच्यावर खूप खुश होता. बघू शकता तुम्ही किती खुश आहे कोच. कडक 7 कडक. सगळे पोरं खुश आहेत. कारण की आम्ही जेवढ्यामध्ये आधी 7 लावले सगळे कडक मध्ये उभे आहेत आणि कडक मध्ये उतरवले पण आहे भाई. म्हणजे भाई चुम्मा जल्लोष होणार आहे एरियामध्ये नक्कीच.
कडक. काय कंट्रोल आहे पोरांमध्ये, सल्यूट आहे बाहेर. सॉरी जरा व्हिडिओची क्वालिटी कमी आहे ना, कारण की पाऊस पडतो ते मध्ये मध्ये ब्लर होतं. तर आता आम्ही घाटकोपरमध्ये राखी जाधवच्या अंडीला. तर ठीक आहे, आता आपण कडक 7 वेळा रेडी राहा. आम्ही 7 वेळा 7 लावायला चाललोय. तर 7 लावलेला तर 7 वेळा उतरवले. 7 क्या बात आहे यार, पोरं एवढी जोश मध्ये. आणि पोराचा जोश बघून म्हणजे तुला काटा येतं अंगावर यार. पोरं एवढी खुश आहेत भाई. ते एका बाळ गोपाळालाच माहिती असेल की प्रत्येक गोविंदाचा सक्सेस त्याच्या मागे किती मोठं मेहनत असते, किती काय असते. चला बघूया कडक 7 रेडी राहा. चलो तर मित्रांनो, ही आमची शेवटची अंडी आहे, म्हणजे घाटकोपर येथे राखी जाधव यांच्याकडे. तर इथे पण आमची शेवटची आहे आणि आम्ही विचार करूनच आलेलो की स्टार्ट टू एंड कडक 7 लावून उतरवणार. आता तुम्ही बघा, तर तुम्हाला तर माहिती आहे की भाई एवढ्या वेळा त्या लोकांनी 7 उतरवले, तरी नक्कीच यावेळी तो उतरवणारच. तर हो, अगदी बरोबर आहे, यावेळी पण आम्ही कडक 7 लावून उतरले. तर तुम्ही व्हिडिओ बघा. लावलेला कडक 7 भाई. प्रत्येक व्हिडिओ नंतर तुम्हाला हेच ऐकायला भेटणार आहे, लावलेला कडक 7, लावलेला कडक 7. लावलेला आहे तर हरल्यानंतर काय उतरवलेला आम्ही कडक 7 भाई. काय म्हणतो प्रवीण, कडक ना भाई. उतरवले हेच ऐकायचंय, हेच ऐकण्यासाठी ब्लॉग बनवलाय. सगळी पोरं खुश यार, मी पण खुश, पोरं खुश तर मी पण खुश. 6 वेळा 7 लावले. आधी विक्रोळीला पण लावायचंय, बघू आता टाइम लक्ष आहे का, लक्ष आहे का. 7 वेळा 7 मग कडक लावले. 8 करा, पण आमचा कुठे समजले वाले को इशारा काफी आहे. तर फायनली काय आम्ही एरियामध्ये पोहोचलोय. पोराचा जल्लोष बघू शकता, अजून बाकी आहे. तर काय नाही जल्लो, आता की आम्ही ट्रकमधून उतरलोय भाई. नेक्स्ट लेवल भाई, म्हणजे काय बोलू, जेवढं कमीच आहे. पुन्हा पावसाने दिवशी अजून पण पाऊस पडतोय. कडक 7 ही पोरं वेंडी वाजायला मिळाला जायचंय कडक मध्ये. कडक 7 लावले, पोरं ऐकणार नाही.
ओके, तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला ब्लॉग, कसा वाटला तुम्हाला आमची मेहनत, आमचा स्ट्रगल? जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्हाला माहिती तुम्हाला काय करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे. जेवढं तुम्हाला ते सबस्क्राईबचं बटन तोडून टाका, पण सबस्क्राईब करा, कारण की पोरांची यावर्षी खूप मेहनत होती, खूप पोरांनी स्ट्रगल केलं आणि जे जिद्द ठेवलेली ते कंप्लीट करून दाखवले पोरांनी आणि कोचला जो शब्द दिला होता तो पण पूर्ण केला आहे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आणि नक्कीच आवडला असेल आणि प्रत्येक जणांनी कमेंट करायचे आणि मला सांगायचं की हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे. ठीक आहे, आता मी पण रजा घेतो आणि भेटूया आपण नवीन कडक ब्लॉगमध्ये, नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी आपली काळजी घ्यायची आहे आणि माझ्या नेक्स्ट ब्लॉगचा वेट करायचा आहे. लवकरात लवकर नेक्स्ट ब्लॉग येतो आहे. तर चलो.